एका 3.5 वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार, त्यानंतर निर्घृण हत्या आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर प्रकरणात आज न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिलाय. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं घडलेल्या या प्रकरणामध्ये आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं अखेर फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. या खटल्याचं वैशिष्ट्य म्हणजे गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 2च महिन्यांच्या आत तपास, सुनावणी आणि शिक्षेपर्यंतचा संपूर्ण प्रवास हा पूर्ण झालाय. राज्यातल्या खून आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये इतक्या वेगानं निकाल लागलेला हा पहिलाच खटला ठरलेला आहे. 2 महिन्यांपूर्वी नेमकं काय घडलं होतं? या भीमराव कांबळेच्या तावडीत पीडित मुलगी कशी सापडली? पोलिसांनी कांबळेला कसं पकडलं? कांबळेची कोणती जुनी प्रकरणं बाहेर आलीत? आतापर्यंत कोर्टाच्या सुनावण्यांमध्ये काय काय घडलं? शेवटच्या सुनावणीत आरोपी कांबळे का नव्हता आणि कोर्टानं शिक्षा सुनावताना आरोपी कांबळेला काय म्हटलं? या प्रकरणाचा प्रत्येक पैलू जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहताय नवराष्ट्र. 1 मे 2026 महाराष्ट्र दिन. भोर तालुक्यात नसरापूर इथून 3.5 वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली. काही वेळातच तिचा मृतदेह सापडला. तपासात समोर आलं की तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या घटनेनं केवळ नसरापूर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रच हादरला. नागरिक रस्त्यावर उतरले. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांनी तात्काळ विशेष तपास पथक स्थापन केलं. सीसीटीव्ही फुटेज, डीएनए पुरावे, वैद्यकीय अहवाल, प्रत्यक्षदर्शींचे काही जबाब आणि वैद्यकीय पुरावे यांच्या आधारे आरोपी भीमराव कांबळेला अटक सुद्धा करण्यात आली. विशेष म्हणजे अवघ्या 15 दिवसातच तब्बल 1200 पानांचं आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 21 मे पासून विशेष न्यायालयात दैनंदिन सुनावणी सुरू झाली. सरकारी पक्षानं पीडितेचं कुटुंब, प्रत्यक्षदर्शी, पंच, तपास अधिकारी, डीएनए एक्सपर्ट्स आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट्स अशा 55हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली. गेल्या सुनावणीत न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवलं. त्यावेळी न्यायाधीशांनी आरोपीला थेट विचारलं होतं की तुला कोणती शिक्षा द्यायला हवी. त्यावर सुद्धा आरोपीनं आपण निरपराध असल्याचा दावा करत बनाव रचण्याचा प्रयत्न केला होता. तो असं म्हटला होता की मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याच वेळी त्या मुलीच्या डोक्याला सुद्धा मार लागला होता. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती, असंही आरोपीनं न्यायालयासमोर म्हटलं होतं. त्यानंतर न्यायाधीशांनी गुन्हेगार ठरलेल्या भीमराव कांबळेला असं सुनावलं की आता तू जे सांगतो आहेस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा हा सिद्ध झालेला आहे. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी ते सांग. न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भीमराव कांबळेनं कोणतंच उत्तर दिलं नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितलं. पण न्यायालयानं स्पष्ट शब्दात सांगितलं की आता तो इतिहास झालाय, तुझ्यावर गुन्हा हा सिद्ध झालेला आहे. सरकारी पक्षानं न्यायालयासमोर अतिशय ठाम भूमिका मांडली. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितलंय की या आरोपीला कोणताही पश्चाताप नाहीये. ज्या निष्पाप मुलीनं त्याच्यावर विश्वास ठेवला त्याच मुलीवर तब्बल 39 मिनिटं अमानुष अत्याचार हा करत राहिला. वैद्यकीय अहवालामध्ये विविध प्रकारच्या लैंगिक अत्याचारांचा उल्लेख सुद्धा आहे. पीडितेच्या शरीरावर 18 जखमा आढळल्या. हा गुन्हा म्हणजे संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर झालेलाच हल्ला आहे. त्यामुळे आरोपीला मृत्यूदंडच देण्यात यावा अशी मागणी सरकारी पक्षानं केली. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या 12 महत्वाच्या निर्णयांचा सुद्धा संदर्भ न्यायालयासमोर ठेवण्यात आला. तर बचाव पक्षानं आरोपीचं वय तो 65 वर्षांचा असल्याचा मुद्दा आणि जन्मठेपेची शिक्षा ही पुरेशी असल्याचा युक्तिवाद केला. मात्र न्यायालयानं हा युक्तिवाद फेटाळून लावला. आज निकाल देताना विशेष न्यायाधीश S.R. साळुंखे यांनी अनेक महत्वाची निरीक्षणं नोंदवली. न्यायालयानं असं म्हटलंय की घटनेच्या वेळी आरोपी पीडितेसोबतच होता. तो तिच्यासोबत का होता याचं समाधानकारक उत्तर तो देऊ शकलेला नाहीये. तपास यंत्रणांनी परिस्थितीजन्य पुराव्यांची प्रत्येक कडी जोडलेली आहे. हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर प्रकारात मोडतं. शांत डोक्यानं केलेली हत्या, त्यातली क्रूरता, पीडितेचं असहाय्य वय आणि समाजावर झालेला परिणाम हे सर्व घटक मृत्यूदंडासाठी पात्र ठरतात. न्यायालयानं असं सुद्धा एक निरीक्षण नोंदवलंय की पीडिता ही अवघी 3 वर्षांची होती. ती स्वतःचं संरक्षण करू शकत नव्हती. तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले.
तिच्या तोंडात तिचीच पॅन्ट 21 सेंटीमीटर आत कोंबण्यात आली. हत्येनंतर सुद्धा लैंगिक अत्याचार करण्यात आले. आरोपीनं तिला जिवंत राहण्याची कोणतीच संधी दिली नाही. त्यामुळे आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय. न्यायालयानं आरोपीच्या पूर्व इतिहासाचा सुद्धा उल्लेख केलाय. म्हणजेच याआधी त्यानं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. एका वृद्ध महिलेवर हल्ला केला होता. आणखी एका महिलेवर शारीरिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा सुद्धा उल्लेख न्यायालयानं यावेळी केला. या सर्व पार्श्वभूमीवर आरोपी हा सुधारण्याच्या पलीकडे गेलाय असं न्यायालयानं स्पष्ट नमूद केलंय. निकालात न्यायालयानं पुणे ग्रामीण पोलिसांचं विशेष कौतुक केलंय. अवघ्या 16 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करणं, 55 साक्षीदारांची सुनावणी, फॉरेन्सिक, सायबर, DNA आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे मजबूत तपास उभारणं, हे सर्व तपास यंत्रणांच्या उत्कृष्ट टीमवर्कचं उदाहरण असल्याचं न्यायालयानं म्हटलेलं आहे. विशेष सरकारी वकील, डॉक्टर्स, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि तपास अधिकाऱ्यांचा सुद्धा न्यायालयानं विशेष उल्लेख केलाय. या निकालानंतर न्यायालयामध्ये भावनिक वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं. फाशीची शिक्षा सुनावताच पीडित चिमुकलीच्या आईवडिलांना अश्रू अनावर झालेत. 2 महिन्यांच्या संघर्षानंतर आपल्या मुलीला अखेर न्याय मिळाल्याची भावना जी होती ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. नसरापूर प्रकरणानं महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. पण या प्रकरणात तपास यंत्रणा, सरकारी पक्ष आणि न्यायालयानं अत्यंत वेगानं काम करत कमी वेळामध्ये हा निकाल दिलेला आहे. या शिक्षेविरोधात आरोपीला वरच्या न्यायालयात अपील करण्याचा कायदेशीर अधिकार कायम राहणार आहे.